यंदा पावसानं ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अनेकांसमोर जीवन मरणाचा संघर्ष उभा ठाकलाय। काहींवरती स्थलांतराची नामुष्की ओढवली आहे, तर कुठे हातातोंडाशी आलेल्या पिकांवरती रोगाचं, वन्य प्राण्यांचं संकट ओढवलंय। या सर्वांमधून सावरत नवी उभारी घेण्यासाठी शेतकऱ्याला सरकारी मदतीची आस लागली आहे। बघूयात याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। डोक्यावर आग ओकणारा सूर्य आणि खाली त्या उन्हापुढं नाईलाजानं तापलेली धरणीमाय, तिच्यासह तिची काळजी घेणाऱ्या या लेकरांना आता चटके बसतायत। पण त्या लेकरांच्या पोटाला बसणारे भुकेचे चटके जरा जास्तच दाहक आहेत। ते असह्य झाल्यामुळेच चांदवड तालुक्यातनं त्यांनी धुळे गाठलं। दुष्काळानं त्यांच्यावर ही जगण्याची परीक्षा लादली आहे आणि तहान भूक भागवण्याची ही परीक्षा देण्यासाठी त्यांनी अगदी घरदार सोडलं। आम्ही आमच्या चांदवड तालुक्यात दुष्काळ असल्या कारणाने आम्ही इकडे धुळे जिल्ह्यात आलो आहे। आमच्याकडे जे पोट भरण्यासाठी काही शिल्लक नाही आता तिथं। इथे रोजगार मिळतोय, त्या कारणास्तव इथे आलेलो आहोत। तर आम्ही 10-12 कुटुंब आले, तर जिथं जोपर्यंत काम मिळेल तोपर्यंत करणार आणि आमच्या गावाला वापस रिटर्न जाणार। पोटा पाण्यासाठी स्वतःचं घरदार सोडून शहर गाठण्याच्या मानसिकतेच्या काळात ही धरणीची लेकरं धरणीची सेवा करून पोट भरतायत आणि त्यातही दुष्काळानं केलेली परवड। दिलेल्या वेदनांना मनापासून हसत दाद देतायत। मका आणि बाजरीची सुकून पिवळी पडलेली ही पिकं आणि त्या पिकांकडे हताशपणे चिंतातूर नजरेनं पाहणारे शेतकरी। नाशिकच्या येवलात यंदा पावसानं पाठ फिरवली, त्यामुळे पेरलेल्या मका बाजरीला साधं कणीसही आलं नाही। शेतकऱ्यानं मशागत आणि पेरणीसाठी केलेली गुंतवणूकच निघण्याची जिथं शक्यता मावळली, तिथं मोबदल्याची आशा तरी कशी ठेवायची। मला एकूण सर्व क्षेत्र 4.5 एकर आहे। त्याच्यामध्ये काही मकाचं पीक घेतलं, काही बाजरी घेतली, पण पाऊस न आल्यामुळं मकाची अशी परिस्थिती झाली, धड चाराही नाही आणि त्याला कणीसही नाही। आम्हाला दरवर्षी 22 ते 25 हजार रुपये उत्पन्न मिळतं एकरी, परंतु ह्या वर्षी तर आमचं पेरलेलं सुद्धा आम्हाला त्याचा मोबदला मिळणार नाही। गरज होती तेव्हा पावसानं दडी मारली, कसं बसं वाचलेलं पीक हाताशी येईल अशी आशा शेतकऱ्यांना वाटत असतानाच अवेळी बरसला आणि मक्याचं पीकही हातातून गेलं। गावातील बहुतेक शेतकऱ्यांची परिस्थिती त्यामुळेच नाजूक झाली आहे। सरकारनं दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आता शेतकरी करतायत, कारण मार्च महिन्यापासून टँकरनं पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे। मार्च पासून जो दुष्काळ पडलेला आहे, कारण पाऊसच नसल्यामुळे आमच्या पिण्याच्या पाण्याचे टँकरही चालू आहे आणि तेही आता पुढे कुठपर्यंत चालेल ही फार मोठी भ्रांत आहे आम्हाला। आणि जनावरांची पण बिकट अवस्था आहे। तर शेतकऱ्यांसाठी काय करता येईल, काय योजना आहे, आमदार खासदारांनी त्याची त्वरित दखल घ्यावी, येवला तालुक्यासाठी अनुदान जाहीर करावे आणि आम्हाला हेक्टरी कमीत कमी 25,000 रुपये मिळावेत ही आमची अपेक्षा असेल। पावसाच्या लपाछपीमुळे हिंगोलीतल्या शेतकऱ्यांच्या पदरी देखील निराशाच पडली। सोयाबीनमुळे चुकलेलं गणित तुरीच्या उत्पन्नात सुटेल असं त्याला वाटत होतं, पण तुरीवर धुळी रोगानं हल्ला चढवला, त्यामुळे फुलांच्या गळतीची भीती शेतकऱ्यांना सतावू लागली आहे। दुसरीकडे वर्ध्यात शेतकऱ्यांच्या कष्टाला कपाशीच्या रूपानं बहर येत असतानाच वन्य प्राण्यांनी धुडगूस घातला, त्यामुळे हातातोंडाशी आलेलं पीक हिरावण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली। माझं 2 एकराचं नुकसान झालेलं आहे। पराठीचं पूर्ण झोपून दिलेली आहे आणि वाळून टाकलेली आहे। त्याने 43 डुकरं आहे। दररोजचं म्हणजे मी अपंग माणूस असून मला न्याय मिळण्यात यावी, माझी नुकसान भरपाई मला मिळण्यात यावी। शेतकऱ्यांची परीक्षा घ्यायचं निसर्गानं अजूनही काही थांबवलेलं दिसत नाहीये। पावसाच्या लपाछपीचा फटका कसा बसा सहन करत त्यानं जगण्यासाठी विना तक्रार घरदार सोडलं, तर दुसरीकडे हातातोंडाशी आलेला घास रोगाच्या प्रादुर्भावामुळे, वन्य प्राण्यांच्या स्वैर संचारामुळे हिसकावला जातोय। त्यात सरकारकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप विरोधक करतायत। एकूण राज्यामध्ये इतक्या भयावह परिस्थिती असताना सोयाबीनला भाव मिळत नाही, परत सोयाबीन काढून झाला आहे आणि आता पंचनामे करायला निघालेत नालायक।
काय बोलावं या लोकांना? कसली सरकारी? असं कधी पाहिलं नव्हतं. हे सरकारला आम्ही स्वस्तपणे बसू देणार नाही. आमची रणनीती आता ठरते या संदर्भामध्ये. काय करायचं ते आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून पुढचं आंदोलनाची रूपरेषा पण ठरवू. कसलाही दोष नसताना त्याच्या मेहनतीचं चीज झालं नसल्याची सल त्याच्या मनाला बोचतीये. पण त्याला पुन्हा एकदा नव्या जोमानं उभं राहायचंय. त्यासाठी सरकारनं अटी शर्तीमध्ये गुंतवून हेलपाटे मारायला न लावता तात्काळ मदत जाहीर करायला हवी. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.